नुकतीच मकर संक्रांत झाली. त्या निमित्तानं मला एक सांगायचं होतं की गेली बरीच वर्ष म्हणजे आम्ही जसं लहानपणी तिळगुळ द्यायला जात होतो घरोघरी, तसं कोण फारसं येतच नव्हतं. आले तरी शेजारची 1-2 मुलं, 2-3 मुलं मुली अशी छोटी आलीत की तेवढं झालं. पण ह्यावर्षी म्हणजे कमालच झाली की जवळजवळ 40 ते 50 मुलं मुली अशी तिळगुळ देऊन गेली. म्हणजे छोटी छोटी अगदी 2री ते 5वी-6वीपर्यंतची मुलं मुली मस्तपैकी छान नटून थुटून आले होते. आणि 4-5 4-5 5-6 असे यायचे, तिळगुळ द्यायचे, घ्यायचे, मस्तपैकी नाचत जायचे. म्हणजे गल्लीतील शेजारच्या इकडल्या तिकडल्या सगळ्या भागातील मुलं मुली अशी आली होती. आणि खरोखर इतकं छान वाटलं की बरं वाटलं. म्हणजे आणि परत हा सणाला एक नवीन उजाळी लाभल्यासारखं वाटलं आणि ही गरजेची आहे. कारण या निमित्तानं तुम्ही खूप छानपैकी एक सण आपले जे आहेत पारंपरिक, ती खूप छान आहेत. त्याच्यामागं खूप चांगले मेसेजेस असतात. खूप चांगलं काहीतरी एक एकोप्यानं राहण्याचा संदेश असतो. एक आनंदानं कसं सेलिब्रेशन करायचं, असं खूप काही गोष्टी असतात त्या मागं. आणि खूप काही आनंद मिळून जात असतो मुलांना, इतरांनासुद्धा. आणि ही परंपरा टिकवण्यामागं मला परवा जे आढळलं किंवा खूप छान पद्धतीनं मुलं मुली अशी तिळगुळ देऊन जात होते. आणि म्हणजे त्यांच्या पालकांचंसुद्धा मी खरंच आभार मानतो की त्यांनी मुलांना एनकरेज केले की जावा तिळगुळ द्या, घरोघरी जाऊन देऊन या आणि आनंद साजरा करा. खूप छान वाटलं मला त्या दिवशी. थँक्यू.